दक्षिण सोलापूर तालुक्यातील औजमंद्रुप परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून दोन सख्या बहीण भाऊचा मृत्यू झाला आहे। श्रवण संतोषकुमार अंकलगी वय 15 व श्रावणी संतोषकुमार अंकलगी वय 10 असे मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव आहे। संतोषकुमार अंकलगी यांचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते। उषा संतोषकुमार अंकलगी या आई महादेव कोळी या दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहतात। अंकलगी यांचे शेत विद्यानंद वालीकर हे बटईने करत होते। रविवारी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या। श्रवण हा शाळेला सुट्टी असल्याने विंचूरवरून घरी कारकलला आला होता। दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी 100 बाय 100 शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते। शेततळ्यातून बाहेर पडता यावे यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधले होते। मात्र दुर्दैवाने झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघे जण पाण्यात बुडू लागले, पण त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नव्हते। आजी महादेव कोळी यांना संशय आला। नात नातू शेततळ्यात जाऊन खूप वेळ झाला तरी त्यांचा पोहण्याचा आवाज येत नव्हता। आजी महादेव कोळी यांनी शेततळ्याकडे गेले असता श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले। आजीने आरडाओरडा केली। त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे आणि वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण आणि श्रावणीला बाहेर काढले। दोन्ही चिमुकले बेशुद्ध अवस्थेत आढळून आले। त्यांना उपचारासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले। या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार बिराजदार हे करीत आहेत।